काही लोकांकडे मुलाचं लग्न करायची लायकी नसते. काही लोकांकडे मुलाचं लग्न करायची लायकी नसते, पण दुसऱ्याची मुलगी छळायची हाऊस मात्र दांडगी असते. सून की खेळ, सून की खेळणा, सून की खेळ. आणायचं, तिला प्रेग्नेंट करायचं आणि नंतर रस्त्यावर सोडून द्यायचं. तिला प्रेग्नेंट करायचं, तिच्याकडून त्यांच्या ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण सगळ्या करून घ्यायच्या आणि त्यांचा जे काही प्लॅन होता ते झाल्यानंतर तिला रस्त्यावर सोडून द्यायचं. स्वतःच्या मुलाला, हेच आई वडील स्वतःच्या मुलाला आई वडिलांच्या पदराखाली लपवून त्याला श्रवण बाळ म्हणून मिरवतात. हेच आई वडील स्वतःच्या मुलाला श्रवण बाळ म्हणून मिरवतात. पण लक्षात ठेवा, जो स्वतःच्या बायको आणि मुलावर होणारा अन्याय उघड्या डोळ्याने बघतो तो श्रवण बाळ नसून एक नामर्द आहे आणि लाचार माणूस आहे, जो काहीच करू शकत नाही त्याच्या आयुष्यामध्ये. जर मुलाला बाहुलं बनवून खेळवायचं होतं तर लग्नाचं नाटक करून एका मुलीचे आयुष्य मातीत का मिळवायचं? अशा लोकांसाठी तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा. आणि बोलायचा मुद्दा म्हणजे असं की हे ऍक्च्युअल समाजामध्ये घडतंय. जो मुलगा असेल किंवा मुलगी असेल ज्यांना निभवायचंच नाही अशांनी लग्न करूच नाही. आणि मेन म्हणजे यांचे आई वडील, जो मुलगा श्रवणबाळ बनायची ज्याची इच्छा आहे की मी माझ्या आई वडिलांचा श्रवणबाळ आहे, तर बाबा तुझ्या आई वडिलांचा श्रवणबाळ आहे तर तुझ्या आई वडिलांचा श्रवणबाळ बनूनच आयुष्यभर राहा. दुसऱ्यांची मुलगी आणून तिच्यासोबत तुला जे वाटतं ते करून तिचा वापर करून तिला सोडून देणं कितपत योग्य वाटतं तुला? आणि अशांना तर स्वतःची बहीण नसेल, त्यामुळे त्यांना दुसऱ्यांच्या मुलीची किंमत कळत नसेल किंवा दुसऱ्यांची भावना कळत नसतील. असे लोक समाजामध्ये एकटेच राहतात आणि असे म्हणजे स्वतःला असं दाखवतात की आम्ही खूप अशा आहोत की आमच्यासारखं कोणी नाहीच आहे समाजामध्ये. पण देव आहे आणि देव ह्या सगळ्या गोष्टी बघतोय. तुमच्या आसपासचे लोक नसतील बघत, ते लोक फक्त दिखावा बघत असतील तुमचा. तुम्ही जे दाखवता किंवा तुम्हाला जे दाखवायचं आहे लोकांना तेच तुम्ही दाखवत असाल आणि लोक पण तेच बघत असतील. पण देव कुठे ना कुठेतरी तुम्हाला बघतोय. तुमच्या पापाचा घडा एक ना एक दिवस तरी उघडीच येणारच. आणि ज्या दिवशी देवाची लाठी पडेल त्या दिवशी तुमच्याकडे कुठलाच मार्ग नसेल.